नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, तुम्हाला एकदम झटपट असा पुलाव दाखवणार आहे. अगदी फटाफट होणारा आणि खूप हेल्दी पुलाव, अगदी सर्वांनाच आवडणार आणि एवढा चविष्ट लागणार ना. या पद्धतीने करून पहा, मस्त लागतं एकदम. तर पहा, मी आता लसूण आणि मिरच्या टाकलेल्या आहे या ग्राइंडर याच्यात आणि कढीपत्ता भरपूर घालते, आणखीन पण घालते. पहा बरं, हे आणखीन कढीपत्ता घातलेला आहे आणि जिरं पण घालायचे आपल्याला त्याच्यामध्ये. हे जिरं घालते 1 चमचाभर आणि ह्याला जरासं थोडंसं जाडसर वाटून घ्यायचे आपल्याला. पहा, आता मी दाखवते कसे जाडसर, अगदी 15 सेकंदामध्ये होईल असं पटकनी ते. हे बघा, फिरवलं का लगेच होते आणि जाडसर करायचं आपल्याला, जास्त बारीक करायचं नाही, म्हणून लगेच काढायचे ते आपल्याला. खूप एकदम बारीक करून घ्यायचं नाही. तर पहा बरं, आता झालेलं आहे आपलं. आता हे बाजूला ठेवते आणि इथे पहा मी काय करते, आपल्याला करायचे कसा पुलाव करायचा दाखवते. हेल्दी पुलाव आहे पण खूप चविष्ट लागणारा आहे. तुम्ही नक्कीच करा, झटपट होणारा, घाईच्या कामात तर फार उत्तम. आता पालकची एक जुडी घेतलेली होती मी. ही पालक आता जे शेंडे आहेत ना, म्हणजे बुडाची बाजू ती कापणार आहे, हे बाजूला करणार आहे आणि ह्याचे बारीक तुकडे जरासे करणार आहे, जरासे जाडसर असे, आणि ग्राइंडरमध्ये टाकणार आहे. हे बघा, ह्या आपण वाटले ना मिरच्या, लसूण आणि जिरं वगैरे त्याच्यात टाकणार आहे. त्याला पण अगदी 15 सेकंदामध्ये फिरून घेणार आहे. हे पण बाजूला करते आणि हे याला फिरून घेऊ लगेच आपण. म्हणजे थोडं जाडसर हवी आपल्याला, सगळं जाडसर हवी आणि झटपट होणारं आहे मात्र. तर हे बघा, हे जरासं फिरून घ्यायचं, जरा हलवून घेते म्हणजे खालीवर होईल ते. हे बघा, झालेलं आहे आपलं. पहा कसं होतंय, दाखवते तुम्हाला खोलून. हे बघा, छान झालेलं आहे. असंच हवी आपल्याला. आता बाजूला करते ह्याला आणि लगेच आपण दुसरं ही पालक घेऊया. पालक एक जुडी आणली होती, स्वच्छ धुवून घेतली होती मी, निथळायला ठेवली होती चाळणीमध्ये, आणि ती आता मी, हे बघा, अशी लई बारीक पण नाही कापायची, लई जाड पण नाही, मिडियम कापून घ्यायची आपल्याला. अख्खी जुडी मात्र. हे बघा, अशा पद्धतीने कापून घेतलेली आहे मी पालक. पूर्ण एक जुडीच्या जुडी कापून घेतलेली आहे. बुडाची बाजूसुद्धा मी वाया जाऊन दिली नाही, त्याच्यात टाकली, का की पालकमध्ये भरपूर हेल्दी आहे, आपल्याला शरीरासाठी उपयोगी पडणारं, कॅल्शियम भेटणारं भरपूर गुणधर्म आहेत पालकमध्ये. तर हे सर्वांनाच माहीत आहे, प्रत्येक वेळेस सांगायची गरज नाही, म्हणून मी आता हे काढून ठेवते वाटीमध्ये. एक स्टीलची वाटी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे सर्व व्यवस्थित पुसून काढून घेते, म्हणजे आपल्याला कधी कधी मध्ये टाकायला लागणार आहे ना, ते कामाला येईन बरोबर आपल्याला, म्हणून काढून ठेवते पहिले. आता ह्याला काय करायचे, आता हे आपलं दुसरं तयारी होतपर्यंत हे आहे ना जाडसर वाटलेलं, ते काळं नाही पडलं पाहिजे, म्हणून त्याला काय करते, टिप्स आहेत बघा छोट्या छोट्या, त्या लक्षात ठेवा. थोडंसं तेल टाकायचं त्याच्यावर, म्हणजे हे काळं पडणार नाही, आहे तोच रंग राहणार. आपली रेसिपी जो रंग आहे तो आपल्याला हवी रंग तोच राहणार. तशीच बनवायची, अगदी तोंडाला पाणी सुटणारी ही बनणार आहे. लहान मुलं तर उड्या मारून मारून खातात ही रेसिपी, जर बनवून केली तर. तुम्ही बनवून पहा एकदा. इथे पनीर घेतलेलं आहे, पनीर पाव किलो आहे. आता मी तर पुढे सांगते तुम्हाला पुढे काय करायचं ते. तर पाव किलो पनीर घेतले, एक जोडी घेतलेली आहे पालकची, आणि पाव किलो पनीर घेतलेला. आता पुढे मी तांदूळ किती घेणार आहे ते पण सांगणार आहे पहा आता ह्याच्यासाठी. आणि एवढे छोटे छोटे तुकडे करायचे, जास्त मोठे नाही तुकडे करायचे आपल्याला, असे बरोबर एकदम मस्त तोंडात गेला पाहिजे ना अशा पद्धतीने तुकडे करायचे आपल्याला. दाखवते म्हणजे पुरं कापताना दाखवलं, का की आपल्याला कशा पद्धतीने तुकडे करायचे म्हणून. नाहीतर कापताना नाही दाखवलं तरी चाललं असतं, पण तुकडे पण कसे करायचे आणि का करायचे ते सर्व काही तुम्हाला सविस्तर ह्याच्यात भेटणार आहे. हे बघा, आता ह्याला मी बाजूला ठेवते आणि लगेचच आपण आता कढई ठेवूया गॅसवरती. आता कढई मोठीच ठेवलेली आहे मी, ते जराशी हलती पण ती. 1 चमचा साजूक तूप टाकायचं. मैत्रिणी, ह्या पुलावला साजूक तूपच टाकायचं, छान लागतं. नसले साजूक तूप तर तेल टाकलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तसं ज्याच्याकडे आहे त्यांनी ॲडजस्ट करायला शिकायचं. जिरं टाकलेलं आहे पहा. जिरं छान फुलल्यानंतर लगेच आपल्याला मी 2 कांदे म्हणजे कांदा कापलेला होता तो टाकला. पहिला मी टाकते पनीर. हे पनीर पहिलं फ्राय करून घ्यायचं, कांद्याचं नंतर दाखवते तुम्हाला, पहिलं पनीरचंच दाखवते. हे पनीर असं ते तुपात छान फ्राय करून घ्यायचं मस्त. आणि आपण ते खरडा वाटलेला होता ना, पालक, मिरच्या, लसूण, हे सर्व तो जरासा टाकायचं त्याच्यात. हे बघा, मस्त त्याला कोटिंग आलं पाहिजे त्याचं. आणि थोडंसं मीठ पण टाकायला लागणार आहे आपल्याला, थोडंसं मीठ पण टाकले.
चांगलं मिनिटभर त्याला मी हे घेते. जरासं 1-2 तुकडे मोठे राहिले ते त्याला पण छोटे करून टाकले पहा मी. हे पहा, म्हणजे एकसारखे दिसले पाहिजे ना आपले तुकडे, पण ते दिसायला पण छान दिसला पाहिजे ना, म्हणून अशा पद्धतीने करायचे. आता मी काय करते, मीठ टाकायचं थोडं चवीला. याच्यापुरतंच मीठ टाकायचं, जास्त मीठ टाकायचं नाही. आपल्याला प्रत्येक वेळेस मीठ टाकायला लागणार आहे, म्हणून प्रत्येक वस्तूला जेवढं लागेल तेवढंच टाकायचं, जेवढं आहे आपल्याकडे तेवढंच. तर हे पहा, तर मस्त हे हलवून घेतलेले आहे. आता मी काढून घेणार आहे हे लगेच दुसऱ्या भांड्यात. काय होतं, ह्याला कोटिंग आलेलं आहे, ह्याला बसलेलं आहे आणि मॅरिनेट झालेलं आहे याला आता हे सर्व मसाले. आणि खूप छान दिसतो हा पुलाव ना. आणि खरंच तुम्ही टिफिनसाठी न्या ऑफिसला, मुलांना टिफिनसाठी द्या किंवा जेवणासाठी घ्या. संध्याकाळच्या हलक्या फुलक्या जेवणासाठी पण करून पहा. फार छान हेल्दी पण आहे आणि चवीला एवढा अप्रतिम आहे ना, विचारू नका तुम्ही. बनवल्यावरच खाल्ल्यावरच चव कळेल तुम्हाला काय आहे. सामग्री फार कमी, जास्त सामग्री नाही. आपण पुलाव केले तर भरपूर त्याच्यात काय 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 टाकत राहतो. ह्याच्यात काहीच नाही. 2 वस्तू टाकलेल्या आहेत बा. मेन गोष्ट, मेन चीज म्हणजे 2. तर इथे 2-3 कांदे कापलेले आहे मी, आता तुम्हाला दाखवते. आता मी तसा घेतलेला तांदूळ मी घेतलेले आहेत पाव किलो तांदूळ मी उकडून घेतलेले आहेत. वाफ काढून पाणी काढून वेळून घेतलेले आहेत. तर इथे त्याच कढईमध्ये मी कांदा टाकलेला आहे. थोडासा तुम्हाला दाखवते बनवून, म्हणजे असा बनवून दिला ना तर फार चांगला. आता बसवली आपली माणसं जेवायला बसवली, आपण एकीकडे फटाफट असं गरम करून दिला ना, लय भारी लागतो, खूप छान लागतो. जर असं साजूक तूप टाकलेलं आहे मी, का की कांदा हा मसाला परतायचा आहे ना आपल्याला. आता ह्याच्यात मी टमाटर पण घालणार आहे. हे बघा, 2 ते टमाटर पण मोठीच कापायची, म्हणजे दिसली पाहिजे ना आपल्याला त्याच्यामध्ये, अशी कापायची. आता मी ह्याच्यात जरासुद्धा कोथिंबीरचा वापर नाही केला मैत्रिणींनो, पहा. फक्त कढीपत्ता वाटून घातलेला आहे. आता हा खरडा केलेला आहे ना आपण, तो टाकायचा. तर आपल्याला किती पुलाव टाकणार आहे, प्लेट भरून टाकणार आहे ना, मग त्याच्यासाठी एवढा खरडा पुरेसा आहे. आता पाव किलो तांदळाला मी बरोबर मापात घेतली. ती भाजी चिरली होती ना, ती दिली सोडून याच्यात. 1 प्लेटसाठी एवढी पुरेशी आहे भाजी. हे बघा, मस्त ही भाजी लगेच शिजते, लगेच त्याचं पाणी होतं, छान शिजते आणि चव छान लागते मात्र. मीठ पण टाकलेलं आहे आणि तूप टाकलेलं आहे. मीठ टाकलं नाही अजून, मीठ टाकते आता मी. हे बघा, मीठ टाकलं. तर ह्याला किती मीठ, एवढ्यालाच मीठ एवढं लागत नाही एवढं. मी भातात तांदूळ शिजताना थोडंसं मीठ घातलं होतं. तांदूळ शिजताना थोडंसं तेल टाकायचं चमचाभर आणि थोडंसं मीठ टाकायचं. म्हणजे काय होतं, तांदूळ एकमेकाला चिटकत नाही, सुट्टा भात होतो, असा दिसतो आपल्याला छान अशामध्ये. का की मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी ते भाताचं तुम्हाला वाफवून घेतलेला तो दाखवला नाही. बघा, बासमती तांदूळ आहे माझ्याकडे. हे तुमच्याकडे बासमती नसलं तर तुम्ही साधे आपले रोज खाणारे असतात ना ते, कोणी बासमती तुकडा खातं, कोणी वाडा करून खातं, कोणी इंद्रायणी खातं, म्हणजे असे प्रकार वेगवेगळ्या प्रकारनी खात राहतात. तुम्ही कुठलाही खाल्ला तरी चालेल, फक्त इंद्रायणी घातला तर थोडासा चिकट होणार. तर इंद्रायणीचं करू नका असा भात, का की तो चिकट होणार. मग तुम्हाला कमी पाणी शिजवायचं म्हटलं ना तर शिजवू शकता. तसं कमी पाणी टाकून त्याला वाफळून घ्यायचा, तरी पण होऊ शकतो तो पण. हे बघा, हे मस्त अगदी झालेलं आहे. आता आपण टाकायचं ते पनीर. हे बघा, आता पनीर दिलं सोडून मस्त, आणि एवढा भारी लागतो आहे हा भात ना, तुम्हाला काय सांगू. आता तुम्ही एकदा बनवा आणि मग मला सांगा, कमेंटमध्ये करून सांगा कसा वाटतो हा. झटपट होणारा पण, आणि अगदी नाश्त्यासाठी बी उपयोगी पडणार, किंवा तुम्ही हलक्या फुलक्या जेवणासाठी बी उपयोग पडणार, किंवा कोणी पाहुणे आले तर जरूर करून द्या. हा, तुमचं नाव निघल. म्हणेन इथे यांच्याकडे गेलेलो आणि हा पुलाव खाल्लेला फार अप्रतिम, आपण पण करा घरी, असे त्यांच्या घरात ऑर्डर देणार, एवढा छान होतो. आता मी हे झालेलं आहे माझा हा पुलाव, एकदम फटाफट झाला बघा, जास्त वेळ नाही खाता. तर काढून पण दाखवते तुम्हाला. एवढा रंगीत, एकदम वेगळाच रंग दिसतो त्याला, छान दिसते. मी हळद नाही टाकली किंवा गरम मसाले नाही का काहीच नाही टाकलं बघा, तरी पण छान लागणार तो. पहा,
रंग पहा आता दाखवते. पहा रंग, पहा सुंदर दिसते, टमाटर दिसते किंवा ते भाजी किती छान दिसते. सगळं रंग उतरलेला आहे. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून